In the morning, I wake up feeling no pain. Long stretches, I get to remember it. Then I see my bed is empty on one side. Back in the sheet, only place I can hide. In the morning, I'm wondering how I'm gonna get through the night. Sick and weary, and only your love's gonna make it close the curtain, sweating, shaking all over. Imagine नमस्कार मित्रांनो, काय म्हणताय, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. आणि पावसाच्या नावाखाली फक्त ऊन आणि ऊन आहे. पाऊस तर नाहीच आहे कुठे. किती गरम होत आहे तुम्ही बघू शकता आणि किती ऊन आहे. तर आपल्या या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि तुम्ही जसं बघितलं, आता आपण जाऊन आलो हनुमान मंदिरात आणि आपल्या बजरंग बलीला भेटून आलो, त्यांचा आशीर्वाद घेऊन आलो आणि या दिवसाची सुरुवात करूया आपण. चला चल आपण सायकल चालवून बघूया. मी तर तुला बोलतोच किती दिवस झाले, बघ चालव. त्यासाठी ऍप डाउनलोड मारायला गेला. ठीक आहे, मी फक्त अशी जस्ट बघते, कारण की किती वर्ष झाली चालवली. कसली गरम. अरे ऊनच एवढे, पाऊस कुठे गेला? ऊन बघा किती आहे. मी किती वर्ष झाली चालवली नाही, फक्त मला तर समजत नाही कशी हँडल कसं काय करायचं, म्हणून बसून बघायचं फक्त. का हुआ? काय झालं? धडपडी सायकल चालवायला पाहिजे, नुसती धडपडत असते. आहेच, नुसती लागतच काय नाही. कसला जोरात पॅन्डल लागलाय की यार पायामध्ये. तेवढी गरमी झाली आहे नुसती. गरम चला जाऊ, घरी जाऊ. चला, जाम गरमी आहे. कुठला ऍप डाउनलोड करावा लागतं? आपण करू. इकडे आहे ना हे. पडून शिकीन मी परत. काय पडून परत शिकीन. हे बाई, हे ऍप आहे बाई. इथे जामच जोरात लागलं यार. टिल्ट ऍप आहे, टिल्ट. मुंगी आहे. अशा मस्त सायकल्स असतात आमच्या पलावामध्ये. तो ॲप डाउनलोड मारावा लागतो आणि त्याच्यामध्ये वॉलेटमध्ये पैसे टाकून 200-300 रुपये आणि मग सायकल इथं स्कॅन करून अनलॉक करायची. मग तुम्ही जेवढे चालवाल तेवढे परत आणून ठेवायचे आणि मग जेवढे चालवाल तेवढे त्या वॉलेटमधनं पैसे कट होतात. त्या जुन्या पलावामध्ये मी करायचो. जुन्या पलावामध्ये इकडे आल्यापासून नाही चालवली अजून एकदा पण. ऑलमोस्ट आता सगळीकडेच बघतो ना आपण. बेलापूरला पण किती ब्लू सायकल्स बघतो. हा, ते इलेक्ट्रिक आहे, ते इलेक्ट्रिक सायकल्स आहेत. ते पण चालवायची माझी जाम इच्छा होती. अजून I'm a better man with your love than without. Stuck in the cell, I may never make it out. In the morning, I'm wondering how I'm gonna get through the night. Sick and weary, only your love gonna make it right. Yeah, only your love, only your love.
ह्याच्या पहिलेचा जो तुम्ही बघितला व्लॉग तोच एडिट करत होतो आणि एक रील पण होती ती पण एडिट करत होतो. एडिट मी माझ्या मॅकबुकवरच करतो. मॅकबुक एअर जेव्हा मी दुबईला होतो तेव्हाच मी घेतलेला हा. खूप स्वस्तात भेटलेला, सेकंड हँडच घेतलेला आणि खूप चांगली डील भेटलेली तेव्हा घेतलेला आणि एडिटिंगला चांगला पडतो. ॲक्च्युली मी एडिटिंग कुठून शिकलो नाही आहे, कुठला कोर्स केला नाही किंवा कोणाला विचारत नाही, पण असंच मला आवड आहे, इंटरेस्ट आहे, मजा येते. सो मी इकडे तिकडे बघून जसे आयडियाज येतील जसं क्रिएटिव्हिटी करायचा प्रयत्न करतो. सो डोक्यामध्ये बरेच काही काही अशा क्रिएटिव्ह शॉर्ट्स किंवा क्रिएटिव्ह आयडियाज येतात, पण तसं मी इम्प्लिमेंट करायला थोडं मला अवघड पडतं कारण की मी शिकलो नाही आहे एडिटिंग आणि प्रॉपर आपल्याला टेक्निकल काही येत नाही. जसं येतं तसं मी ट्राय करतो आणि जास्तीत जास्त थोडा वेगळं करायचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी मला तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. प्लीज एक लाईक करत जा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करत जा. कसा वाटतोय व्लॉग, काय वाटतंय आणि त्यामध्ये तुम्ही काय सजेस्ट करू शकता किंवा मी काय करू शकतो हे कमेंट्स पण करत जा. त्याची खूप गरज आहे आणि तुमच्या सपोर्टची तर खूप जास्त गरज आहे. त्यासाठी सबस्क्राईब पण करा जर सबस्क्राईब केलं नसेल तर. आणि हां, असंच शिकतो आहे हळूहळू एडिटिंग, शूटिंग आणि वेगवेगळे शॉर्ट्स, वेगवेगळे अँगल्स ट्राय करतो आहे करायचे आणि जसे होत आहेत तसे मी तुम्हाला दाखवतो आहे. अजून इम्प्रूव्ह करणार आहे आपण हळूहळू जसं जमेल तसं. थोडेफार व्हिडिओज बघतो ह्याचे त्याचे, थोडेफार क्रिएटिव्ह असं स्वतःहून ट्राय करतो करायचं. थोडा टाईम लागेल पण होईल. मस्त ब्लॉग्स आपले मस्त होत आहेत की नाही होत आहेत ते तुम्हीच सांगा मला आणि एक कमेंट करा प्लीज. इट्स नॉट इझी, इट्स नॉट ॲट ऑल इझी. भरपूर टाईम लागतो एडिट करायला आणि पेशन्स लागतात आणि मी तर टेस्ट अँड ट्रायलच करतो आहे. सो मला तर खूपच काय बोलतात त्याला टाईम लागतो. मजा येते, मला इंटरेस्ट आहे, सो मी करत असतो. तुम्ही पण असंच सपोर्ट करा आणि लाईक करा. हाय गाईस, आज संडे आहे आणि नेक्स्ट डे आहे आपला व्लॉगिंगचा आणि आता मी बनवतोय कॉफी माझी आणि ब्रेकफास्टमध्ये ऑमलेट बनवणार आहे. कालचा व्लॉग तुम्ही बघितला तो तेवढाच होता. काय त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी मग माझे फ्रेंड्स भेटलेले सगळे इकडेच आलेले. मग आम्ही नंतर डिनरला गेलेलो. रात्री यायला लेट झालं पण मी तिकडे काय शूट केलं नाही कारण की बऱ्याच दिवसांनी भेटलेले दुसरे लोक पण होते, अजून नवीन लोक. सो गप्पा गोष्टी करून आम्ही रात्री आलो आणि आता उठलोय सकाळी. आता ब्रेकफास्ट बनवतोय. आईने आणलंय चिकन, मस्त चिकन बिर्याणी बनवणार आहे आई. तर बघूया आपण आजचा दिवस कसा जातो, दाखवतो तुम्हाला. उय 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 Just a little, take me a long way. Won't you visit? Won't you stop by to stay? I'm a better man with your सो आहे आपला ब्रेकफास्ट, कॉफी आणि ऑमलेट. संडे ब्रेकफास्ट स्पेशल. मित्रांनो, मला तुम्हाला एक विचारायचं आहे की म्हणजे लहानपणी आपल्याला संडे किती मोठे वाटायचे आणि आता बघा ना, म्हणजे विकेंड पूर्ण सॅटर्डे संडे कधी येतात आणि जातात हे कळत पण नाही. फ्रायडेची संध्याकाळ चालू होते आणि लगेच असं वाटतं की मंडेची मॉर्निंग चालू झाली, चला ऑफिसला. पण तेच लहानपणी आपल्याला म्हणजे फक्त एकच संडे भेटायचा, पण तो पण असा किती मोठा वाटायचा. म्हणजे सकाळी आपण उठायचो, क्रिकेट खेळायला जायचो, परत घरी यायचो, टी व्ही बघायचो, कार्टून्स आपले रेग्युलर जे असतात 1-2 तासाचे ते बघायचो, मग जेवायचो, परत मित्रांबरोबर फिरायला जायचो. तरी पण असं वाटायचं की अर्धाच दिवस झाला आहे. मलाच असं वाटतंय की लाईफ खूप फास्ट झाली आहे का तुम्हाला पण असं वाटतंय? प्लीज हे कमेंटमध्ये सांगा की दिवस कसे चाललेत काहीच कळत नाही आहे. ऑलरेडी 2026चे 6 महिने पण झाले, जून पण संपत आला आणि लाईफ इज व्हेरी फास्ट. की तुम्ही तुमची तशीच पहिल्यापासून स्लो लाईफ आणि मस्त पीसफुल लाईफ एन्जॉय करताय? कमेंट्समध्ये नक्की सांगा प्लीज. in the sea. They never make it out. आलोय खाली
आता डेंटिस्टकडे होती अपॉइंटमेंट आमची, मी आणि सायलीची 5 वाजता. तो डेंटिस्टकडे जाऊन आलो आपला रेग्युलर चेकअप आणि क्लिनिंगसाठी. आणि सायली इकडे आतमध्ये ब्युटी पार्लरमध्ये काहीतरी तिला एन्क्वायरी करायला आली आहे. इकडे पलावमध्ये चांगलं आहे की मस्त आहे सगळं, तुमच्या बिल्डिंगच्या खालीच सगळं आहे. म्हणजे हे बघा, हीच बिल्डिंग आहे, इथेच राहतो आम्ही 15th फ्लोअरला आणि खालीच आहे सगळं. ब्युटी पार्लर, स्टुडिओ आणि डेंटिस्टसाठी आम्ही तिकडे गेलो. त्या बिल्डिंगमध्ये डेंटिस्ट आहे. हे इकडे लेन्स कार्ट आहे, म्हणजे सगळे खाली नाश्त्यासाठी, जेवणाचं वगैरे हॉटेल, मेडिकल, डॉक्टर्स तर भरपूर आहेत इथे, मेडिकल्स पण भरपूर आहेत आणि असं सगळं मार्केट आहे. सो आतमध्येच तुम्हाला सगळं काही भेटून जातं आणि बाहेर असं गर्दीत जायची गरज नाहीये. पाऊस पण पडतोय तर मस्त वाटतंय. क्लायमेट जरा झालंय, छान झालंय क्लायमेट. घरी आलेत मामा मामी, दुपारी आलेत आणि आता आराम करत होते. आमची अपॉइंटमेंट होती, खाली आलो आम्ही 5 वाजता, 5 सव्वा 5ला आलो खाली आणि मामा मामी आहेत वरती, तर जाऊ आम्ही पण वरती. जसं की तुम्हाला माहिती आहे उद्या वट पौर्णिमा आहे, तर सामान घ्यायचं होतं आई आणि सायलीला, बरंच काही, म्हणजे ते फळं वगैरे आणि अजून काय काय असतं. सो त्यांना घेऊन आलोय मी इथे आता मार्केटला. ते लोक गेलेत खरेदी करायला आणि मी उभा आहे गाडी घेऊन, म्हणजे गाडीमध्ये आहे मी पार्क करून साईडला. आणि त्या दोघी गेलेत फळं बघायला आता इथे पलावामध्येच, म्हणजे बाहेर गेलेल्या गेटवर, पण तिकडे काय भेटलं नाही. दादा पलावामध्ये पण एक मार्केट लागतं संडेला, तर सो तिकडे गेलेत. बघू आता, इकडे पण नाही भेटलं तर अजून पुढे जावं लागेल. आणि हा अँगल कसा वाटतोय मला सांगा, शूट होतंय का नाही ते पण नाही माहिती मला. मी असं जस्ट लावून ठेवलाय ट्रायपॉडला अटकून, तो ट्रायपॉड त्या वरच्या हँडलला अटकवून ठेवलाय. काय आलं? नाही मिला. 1 तास झाला तुम्हाला फळं नाही भेटत. माझा कुठे जायचंय? इथे ह्या रोडला फणस भेटायला आपल्याला, आंबे पण भेटते. या रोडला नाही घेऊन बस गाडीवर. ठीक आहे, चल. तेच इथे उद्या वटपौर्णिमेमध्ये कोणी काही ठेवलंच नाहीये, म्हणजे कमाल आहे. घेऊन ठेवतात ना लोक आता उद्यासाठी. अरे भाई 9 वाजले, सगळं संपलं असेल. पण कोण काय असं बोललंच नाही की संपलंय किंवा काय. आम्ही किती लोकांनी विचारले तर कोण काही इकडे नाही एवढं. बघूच लागून पुढे जाऊ. आतमध्ये पण मराठी लोक राहतात, उद्या काही कोण पूजा नाही करणार. मे बी माहित नाही, सकाळी बघूच. मगाशी पण ठेवलं होतंस ना, पण ते झालं नाही शूट. हे तरी होतंय. नाही असं चालू आहे. I'm wondering how I'm gonna get through the night. I'm sick and weary. Only your love's gonna make it right. Only your love, only your love. 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 डोंबिवलीला जायचंय का? बोल. इथे आई भेटले का नाही काय माहिती, इकडे तरी आता. काय आलं? जांभळे बघा तिकडे गेली पुढे. अच्छा, ठीक आहे. काय माहिती दोन्ही सासू सुना काय करतात ते. कधीपासून मिशन जांभूळ चालू आहे त्यांचा. 1 तास झालं, एक ठिकाणी एक वस्तू भेटते, जांभूळच भेटत नाही अजून. आता ती आतमध्ये तिकडे
त्या गावामध्ये इकडे आतमध्ये गेले कुठेतरी, बोलते आई जांभूळ शोधायला. मिशन जांभूळ इज ऑन ब्रो. काय आलं? तिला बघायला जाऊ का पकडली का तिला कोणी? लांब आतमध्ये गेली असली. बस मग तू बस, जाऊ आपण गाडी घेऊन जाऊ. कधीपासून म्हणजे जाऊ दे, नको दिवस मी जाते. जाताना भेटले ना तुला जे पाहिजे होतं ते? जांभळं भेटली, करवंद नाही भेटली. ठीक आहे चल. करवंद नाही भेटली ना. मिशन जांभूळ सक्सेसफुल झाला ना. मी झालं जांभूळ सक्सेसफुल. आता फळच करायचं सक्सेसफुल. ओके आणि चल. आईंना पण काय जे पाहिजे होतं ते भेटलं त्यांच्याकडे. ऍक्च्युली आपण थोडा लेटच झालोय पाहिजे. चला बाय. सो गाईज क्विक अपडेट. मिशन जांभूळ तर झालेलं सक्सेसफुल. आता मिशन फणस चालू आहे आणि मिशन आंबा ते पण इथं भेटून जाईल. इथं थांबलोय आम्ही. हा फणसवाला आहे. सो मिशन फणस पण इथे सक्सेसफुल होतोय आणि मिशन आंबा पण होऊन जाईल. आता राहिलेत फक्त करवंद. सो करवंद, मिशन करवंद थोडा टफ आहे, भेटत नाहीत कुठे. ब्लूबेरी भेटलेत पण करवंद नाही भेटत आहे. ॲज पर शॉपकीपर ब्लूबेरी इज नॉट करवंद. सो तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये व्हॉट इज करवंद कॉल्ड इन. आणि आपली गाडी पुढे चालली. सो तुम्ही मला सांगा कमेंट्समध्ये की करवंदाला काय बोलतात इंग्लिशमध्ये. गुगल केलं तर इंडियन ब्लूबेरीज येते. पण इफ यू नो देन टेल मी प्लीज. सो काय अपडेट आहे? तो बोलते पूरे मार्केट में नहीं है काय छोटे आम. पूरे मार्केट में छोटे आम नहीं है. तो बोलते मैंने उधर से लाया. काय बोलला, कुठून आणले बोलला काय माहिती. पण आता काय तुम्ही मिशन कुठले कम्प्लीट केले? आम और फणस मिशन कम्प्लीट आहे. भेटले छोटे दिसले पुढे. हा मी पण तेच बनवते की आपण बघूया एकदा तिकडे पुढे. पूजेसाठी छोटे भेटले ना एवढे तरी बस होतील. मग हे खायला होतील घरी. मग आता काय बाकी आहे? नाही काय बाकी. चल चला जो मिलेगा वो. आय डोंट नो हा कितवा स्टॉप आहे गाई. यांच्या अजून मिशनच पूर्ण नाही होते. 2-3 स्टॉप झालेत. अच्छा 2-3 कोटारडी. हा परत एक स्टॉप. आता थांबले तिथे. काय शोधतात रे काय माहिती, त्यांना भेटतच नाहीये. मुझे घर जाना है. काय झालं आता? काय अपडेट आहे? आंबे भेटले जे पाहिजे होते. करवंद बघायचे ना. करवंद आणते तिथे जाऊन. कुठे आहे करवंद? तिकडे करवंद जाऊ आपण. करवंद नाहीये ती ऍक्च्युली, पण करवंद सारखी आहेत ती. कुठे? तीच ती आपण ब्लूबेरी जे बोलतोय तो. नाही येत कशाला, मग काय फायदा आणून. नको नको राहू दे. मग केळी घेऊया. तिथं घेऊ पुढं. तिथे नाही. अरे तेरे लिए हो रहा है. तेरे 7 जन्म के लिए. मैं तो उसमें से एक भी फल नहीं खाता भाई. अजीब जबरदस्ती है. फल नाही काय. पूजा उद्या तुझ्यासाठीच करायची आहे. असं असतं ते. नवऱ्यासाठीच करतात. तुला माहिती की नाही. मग एवढं कशाला चाललंय 17 सायस. मग नवऱ्यांच्या भविष्यासाठी साठीच आहे. पण नवऱ्या लोकांसाठी काहीच नाहीये ना. नवऱ्या लोक पण करायला पाहिजे बायकांसाठी काहीतरी पूजा बिजा. करणारी करतात. देवाची पूजा बी करतात. झाला बोलली बोलली. एकदम बरोबर बोलले आई. चला आता पुढचा स्टॉप बघूया. वेलकम गाईज टू डे 3 ऑफ दिस व्लॉग. आपण एक दिवस एक्सटेंड केलाय वीकेंड व्लॉगचा. आता मंडे पण झालाय, कारण की मंडेला आहे वटपौर्णिमा. आणि हे बघा, ही माझी आई आणि ही माझी बायको. दोघी चाललेत आपापल्या नवऱ्यासाठी. काय करते हा? सगळ्यांसाठीच असतं. कोणासाठी? सगळ्यांसाठीच असतं. कुठे चाललाय तुम्ही?
वड पुजायला मला कधी पुसणार? तुलाच घेऊन चालले पुजायला. तुला पण पुजायचं, वड पण पुजायचं, सगळ्यात हा नाही हा पिंपळाच आहे ना. तरी पण लोकांनी करतात काय काय. काय बोलतेस मग, कसं वाटतंय तुला तुझा फर्स्ट? मस्त मस्त वाटतंय मला तर, खूप छान वाटतंय. मस्त रेडी झालीये मी एकदम नवरी सारखी आज परत. छान वाटतं मस्त रेडी होऊन अशी पूजा करायला, असं वेगळं छान. ऑब्विसली फर्स्ट टाइम. सो हे बघा गाईस, किती मस्त रेडी झाली आहे माझी बायको. व्हेरी ब्युटिफुल. आता बघूया ही झाडाला बांधते का मला बांधते. तुझी काय इच्छा आहे? ही झाडाला बांधायला नाही चालली, मला बांधायला चालली तिथे. किरणची पण एंट्री झालेली आहे ब्लॉग मध्ये. ती सायली खराब निघाली आरती. काय वडाची पानं. अरे मला बोलते झाडावर चढून काढ. तुला पाहताना तुझी होत गेले, तुला पाहताना तुझी होत गेले, नवरले मला भान भवतालचे, तुझे स्वप्न जागे पणी येत गेले, तुला काय सांगू सख्या कालचे, तुला पाहताना तुझी